मानवतेला काळीमा फासणारी आणि रक्ताच्या नात्यालाच कलंक लावणारी धक्कादायक घटना वर्ध्यातील बरबडी गावात घडली आहे। अवघ्या 20 ते 30 हजार रुपयांच्या जमिनीच्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या चुलत काका आणि भावाच्या लग्नाच्या वरातीत शेकडो लोकांसमोर निर्घृण खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। बरबडी गावात बंडू वाळके यांच्या मुलाचं लग्न पार पडत होतं। लग्नानंतर वाजत गाजत वरात निघाली। महिला आश्रमाजवळ हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वरात पुढे जात असताना दबा धरून असलेल्या अल्पवयीन आरोपीनं अचानक हल्ला चढवला। आरोपीनं चाकूनं सपासप वार करत आपल्या चुलत भावावर आणि काकावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यानं आनंदाचं वातावरण क्षणात शोकांतिकेत बदललं। शेकडो लोकांसमोर थरारक प्रकार घडत होता। तसेच ढोल ताशांचा गजर आणि लग्नाचा जल्लोष सुरू असतानाच आरोपीनं निर्दयपणे हल्ला केला आहे। पोट, पाठ आणि चेहऱ्यावर अनेक वार आरोपीनं केले आहेत। दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जातानाच सेवाग्राम हॉस्पिटल येथे पोहोचण्यापूर्वीच बाप लेकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे खस्त खेळतं शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। कुटुंबातील कर्ता पुरुष गमावला असून तरुण मुलाचाही मृत्यू झाला आहे। आता मागे उरले आहे ती एक एकाकी आई। एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी एवढा मोठा रक्तपात झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष टाले व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलं आहे। तसेच हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केलं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, पण या घटनेमुळे समाजासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात। किरकोळ जमिनीच्या वादासाठी रक्ताची नाती इतकी स्वस्त झाली आहेत का? तसेच अल्पवयीन असूनही आरोपीला गुन्हे करण्याचं धाडस कसं झालं? तसेच वर्ध्यातील या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण राज्य हादरलं आहे। काही हजारांच्या जमिनीच्या वादातून 2 जणांचा बळी आणि एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। मुंबई तकसाठी सुरेंद्र रामटेके, वर्धा।